गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा चॅप्टर नंबर 10 स्टेट्स ऑफ मॅटरला आपण सुरुवात केलेली आहे. काल आपण इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्सला सुरुवात केलेली. तुम्हाला म्हटलं त्याच्यात मी की आपल्याला 5 वेगवेगळे इंटरॅक्शन्स बघायचे आहेत. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस किंवा इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स. त्या 5 पैकी एक इंटरॅक्शन जे आहे डायपोल इंटरॅक्शन बिटवीन 2 डायपोल मॉलिक्युल्स, ते पण काल कंप्लीट केलं होतं. डायपोल मोमेंट काय असते ते पण ते बघितलं, त्याचं युनिट काय ते पण आपण बघितलं. त्याच्यानंतर सेकंड इंटरॅक्शन, 5 इंटरॅक्शनपैकी सेकंड इंटरॅक्शन बघायचं आपल्याला. अँड दॅट वन इज युअर इंटरॅक्शन बिटवीन आयन अँड डायपोल. त्याला म्हणणार तुम्ही आयन डायपोल इंटरॅक्शन. कसं डिफाईन करणार आहे तुम्ही याला? सिम्पली इट इज द इंटरॅक्शन बिटवीन किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन आयन अँड डायपोल मॉलिक्यूल. तर डायपोल काय असतो काल आपण बघितलं आहे, तसं एक डायपोल मॉलिक्यूल आणि दुसरा आयन असेल त्यांच्यातलं इंटरॅक्शन. काल आपण दोघं डायपोल असतील त्याच्यातलं इंटरॅक्शन बघितलं होतं, म्हणून त्याला म्हटलं आपण डायपोल इंटरॅक्शन. इथं आपल्याला एक आयन असला पाहिजे आणि दुसरा तुमचा डायपोल असला पाहिजे. ह्या दोघांमधलं इंटरॅक्शन काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग जर मित्रांनो आयन म्हटलं, तुम्हाला माहिती आहे आयन काय असतो. वी कन्सिडर दी आयन, then this ion may be cation, means which is your positively charged ion, and it may be anion. तो आयन एक तर कटायन असेल किंवा अनायन असेल. अनायन म्हणजे काय तर निगेटिव्हली चार्ज आयन. मग नेमकं आपल्याला इंटरॅक्शन कोणामधलं बघायचं आहे तर कटायन आणि डायपोल यांच्यातलं इंटरॅक्शन बघायचं आहे. ॲट द सेम टाईम अनायन आणि डायपोल याच्यातलं इंटरॅक्शन आपल्याला बघायचं. म्हणजे 2 वेगळ्या प्रकारचे आयन डायपोल इंटरॅक्शन आपण बघतोय. इंटरॅक्शन बिटवीन कटायन अँड डायपोल, इंटरॅक्शन बिटवीन अनायन अँड डायपोल. बघा आता कटायन अनायन काय असतं तुम्हाला माहिती आहे, आणि डायपोल काय हे पण तुम्हाला माहिती आहे. कोणावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, कोणावर निगेटिव्ह चार्ज आहे. डायपोल दोघं पोल्स त्या ठिकाणी कसे डेव्हलप होतात, पोलर मॉलिक्यूल आपण काल बघितला आहे. मग यांच्यातलं इंटरॅक्शन आपल्याला बघायचं आहे. जनरली दिस इंटरॅक्शन एक्झिस्ट इन आयोनिक कंपाऊंड्स. एखादा आयनिक कंपाऊंड जो आहे, जर त्या आयनिक कंपाऊंडला तुम्ही पाण्यात डिझॉल्व केलं तर त्याचं ॲक्वियस सोल्युशन तयार होतं. मित्रांनो हे आपल्याला माहिती आहे. जसं NaCl तुम्हाला दिलं आहे, व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. NaClला जर तुम्ही पाण्यात डिझॉल्व केलं तर त्याचं ॲक्वियस सोल्युशन तयार होईल. मग NaCl त्याचं एक्झाम्पल घेऊन बघू आपण. सपोज हिअर इफ यू कन्सिडर NaCl सॉलिड वॉटरमध्ये जेव्हा तुम्ही त्याला डिझॉल्व करणार, देन व्हॉट इट गिव्ज, व्हेरी इंटरेस्टिंग. हिअर दर इज अ फॉर्मेशन ऑफ Na+ आयन. त्याला कसं दाखवणार आहे आता, AQ आपण दाखवला आहे. ॲट द सेम टाईम Cl- आयन, अगेन इट इज AQ फॉर aqueous, because here when NaCl is dissolved in water it get ionized. जेव्हा तुम्ही NaCl पाण्यात डिझॉल्व करणार तेव्हा त्याचे आयन्स तयार होतील. and that ions either cation or anion that are surrounded by the water molecule. ते वॉटर मॉलिक्यूलने सराउंड होतील. कटायनसुद्धा वॉटर मॉलिक्यूलने सराउंड होणार, अनायनसुद्धा वॉटर मॉलिक्यूलने सराउंड होणार. आणि मग त्याच्यात जे इंटरॅक्शन असेल ते असेल तुमचं आयन डायपोल इंटरॅक्शन. मग कशा पद्धतीने असणार आयन डायपोल इंटरॅक्शन? बघा जनरली आपण आता आयन डायपोल इंटरॅक्शनचा जर विचार केला, देन हिअर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट, व्हेरी इम्पॉर्टंट, नोट डाऊन करून ठेवा. कटायन डायपोल इंटरॅक्शन काय म्हणतोय बघा मी. कटायन डायपोल इंटरॅक्शन इज स्ट्रॉंगर दॅन अनायन डायपोल इंटरॅक्शन. खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे मित्रांनो. तुम्हाला एंट्रन्सला विचारलं जातं विच इंटरॅक्शन इज स्ट्रॉंगर, कटायन डायपोल इंटरॅक्शन और अनायन डायपोल इंटरॅक्शन. त्याचं कारण आपल्याला शोधायचं आहे, बरोबर आहे. मग बघूया आपण त्या ठिकाणी की कटायन डायपोल इंटरॅक्शन कसं असणार आहे, अनायन डायपोल इंटरॅक्शन कसं असणार आहे. पर्टिक्युलरली NaCl मॉलिक्यूलसाठी तुम्हाला म्हटलं मी, जेव्हा NaCl तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व करणार
then that Na plus ions are surrounded by water molecule and interaction develop between that cation and water molecule. Water is a polar molecule. ते जे इंटरॅक्शन असेल ते असेल कटायन डायपोल इंटरॅक्शन. इथं Cl मायनस आयन हा अनायन आहे. इट इज सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल. वॉटर हा डायपोल आहे, पोलर मॉलिक्यूल आहे. मग इथलं जे इंटरॅक्शन असेल वॉटरमधलं आणि Cl ते असेल तुमचं अनायन डायपोल इंटरॅक्शन. पण या दोघं इंटरॅक्शनमध्ये स्ट्रॉंग इंटरॅक्शन जे असेल ते असेल तुमचं कटायन डायपोल इंटरॅक्शन. अगोदर इंटरॅक्शन दाखवूया आपण आणि मग ते स्ट्रॉंगर का असणार आहे त्याचं रिझन आपल्याला शोधायचं मित्रांनो. बघूया कशा पद्धतीने दाखवणार. सपोज दॅट हिअर इफ यू कन्सिडर द Na प्लस आयन कटायन डायपोल इंटरॅक्शन आपण बघतोय. दिस वन इज युअर Na प्लस आयन. तुम्हाला असं म्हटलं मी की Na प्लस आयन किंवा Cl मायनस आयन दॅट आर सराउंडेड बाय द वॉटर मॉलिक्यूल. वॉटर इज अ पोलर मॉलिक्यूल. बघा वॉटरचा जर विचार केला तर वॉटर H2O मॉलिक्यूल आहे तुमचा. H लक्ष द्या व्यवस्थित. दिस इज द H2O मॉलिक्यूल. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून ऑक्सिजन कॅरी स्लाइटली निगेटिव्ह चार्ज. हायड्रोजन कॅरी स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज. काल बघितलं आपण डेल्टा पॉझिटिव्ह, पार्शियल पॉझिटिव्ह. आता हे पोल्स तयार झाले, पॉझिटिव्ह पोल, निगेटिव्ह पोल. आता ह्या पोल्समध्ये म्हणजे डायपोलमध्ये आणि ह्या कटायनमध्ये इंटरॅक्शन आहे. दिस इज कटायन डायपोल इंटरॅक्शन. आयन डायपोल इंटरॅक्शनचं एक्झाम्पल आहे. हिअर दर इज अ इंटरॅक्शन. बघा हा H2O मॉलिक्यूल्स आहे. ह्या पद्धतीने आपण त्याला दाखवलं आहे. मग ह्या H2O मॉलिक्यूलमधला ऑक्सिजन खाली दाखवला आपण थोडासा. ह्या दोघांमध्ये इंटरॅक्शन डेव्हलप होईल मित्रांनो. याच्यातलं निगेटिव्ह पोल डेल्टा निगेटिव्ह दिसतं तुम्हाला आणि ह्या कटायनवर तर पॉझिटिव्ह चार्ज आहे. दॅट इंटरॅक्शन इज नथिंग बट युअर कटायन डायपोल इंटरॅक्शन किंवा आयन डायपोल म्हणतं तरी चालेल. पर्टिक्युलरली हा कटायन आहे म्हणून त्याला आपण म्हणणार कटायन, पॉझिटिव्हली चार्ज आहे. आणि हा डायपोल मॉलिक्यूल वॉटर त्याच्यातलं तर इंटरॅक्शन आहे कटायन डायपोल इंटरॅक्शन. बघा Na प्लस आयन जो आहे इट इज सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल. जनरली दॅर आर 6 वॉटर मॉलिक्युल्स म्हणून तुम्ही 6 वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी दाखवू शकतात. अगेन दी अनदर वॉटर मॉलिक्यूल कॅन बी रिप्रेझेंटेड आज. बघा तुमचं ऑक्सिजन आहे, हायड्रोजन, परत हा हायड्रोजन, हा डेल्टा पॉझिटिव्ह आहे, डेल्टा पॉझिटिव्ह आहे, डेल्टा निगेटिव्ह आहे. आणि ह्या वॉटर मॉलिक्यूलमधलं म्हणजे डायपोलमधलं आणि तुमच्या सहज डेकोरेटिव्ह करण्यासाठी डिझाईन दाखवली, असं दाखवली पाहिजे असं नाही आहे. जस्ट हिअर देर इज इंटरॅक्शन बिटवीन दिस कटायन अँड दिस ऑक्सिजन ऑफ द डायपोल. ऑक्सिजन कोणामधला आहे? डायपोलमधला. डायपोल कटायन इंटरॅक्शन. हे 2 मॉलिक्यूल आपण दाखवले. तसा तिसरा मॉलिक्यूल दाखवू शकतो आपण. देन 4th वन इज हिअर, देन 5th वन इज हिअर अँड हिअर देर इज अ 6th वन. असे 6 वॉटर मॉलिक्यूल आपण दाखवू शकतात. खूप छान डायग्रामॅटिकली तुम्ही तयार करू शकतात. तर ही जी इंटरॅक्शन आलं मित्रांनो ह्याला तुमचं कटायन डायपोल इंटरॅक्शन. बरोबर आहे. मग जसं कटायन डायपोलमधलं इंटरॅक्शन आहे तसंच तुमचं अनायन डायपोलचं इंटरॅक्शन आपण दाखवू शकतो. आता अनायन कुठल्या घेतलं आहे आपण या ठिकाणी? NaClमध्ये. Cl मायनस हा तुमचा अनायन आहे. अगेन दॅट Cl मायनस इज अ सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्युल्स. पण त्याचं इंटरॅक्शन कशा पद्धतीने दाखवणार? जस्ट कन्सिडर हिअर सपोज दॅट ॲट द सेंटर दॅर इज अ क्लोरीन. बघा या सेंटरला मी क्लोरीन अनायन दाखवतोय. And here now this chlorine anion is surrounded by the water molecules. मग वॉटर मॉलिक्यूल कशा पद्धतीने दाखवणार? जसं इकडे दाखवलं आहे आपण H2O, तोच H2O मी थोडासा वेगळा दाखवतोय. वेगळा मीन्स त्याचे पोल्स जे आहेत, जसं इथं निगेटिव्ह पोल मी इकडे अप्रोच होताना दाखवलं आहे, आता इथं पॉझिटिव्ह पोल अप्रोच होताना दाखवावं लागेल. का? कारण की इथं आपण अनायन दाखवलं आहे, निगेटिव्ह पोल दाखवलं आहे. याच्याजवळ तुमचं पॉझिटिव्ह पोल असलं पाहिजे. हा डेल्टा पॉझिटिव्ह ऑक्सिजन तुमचा डेल्टा निगेटिव्ह आहे. अँड हिअर दॅर इज अ इंटरॅक्शन बिटवीन वॉटर मॉलिक्यूल मीन्स डायपोल अँड अनायन. बघा तुमचं आता वॉटर मॉलिक्यूल आहे. इंटरॅक्शन कसं दाखवणार? कारण की इथं एक निगेटिव्ह पोल होतं आणि हा पॉझिटिव्ह पोलमधलं इंटरॅक्शन आपण दाखवलं आहे. इथं 2 पॉझिटिव्ह पोल्स आहेत. दॅट्स वाय हिअर बोथ दी पोल्स हॅव्हिंग द इंटरॅक्शन. दोघं पोल जे आहेत ते क्लोरीनकडे अट्रॅक्ट होतील किंवा त्यांच्यात दोघांमध्ये इंटरॅक्शन तयार होईल. अँड दिस इंटरॅक्शन इज रिप्रेझेंटेड इन दिस वे. बघा ह्या पद्धतीने दोघं हायड्रोजनचं इंटरॅक्शन आपण दाखवलं आहे. असा हा एक मॉलिक्यूल आपण दाखवला. तसाच
दुसरा मॉलिक्यूल पण आपण दाखवू शकतो. असे 6 मॉलिक्युल्स तुम्हाला दाखवायचे आहेत मित्रांनो. बघा, हायड्रोजन, ऑक्सिजन, परत हायड्रोजन, डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह. सिमिलरली हिअर यू कॅन सिम्पली रिप्रेझेंट द इंट्रॅक्शन. सहज तुम्हाला हे इंट्रॅक्शन दाखवता येईल मित्रांनो. कशा पद्धतीने दाखवणार? परत हा पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल यांच्यातलं इंट्रॅक्शन तुम्हाला दिसेल. बघा, मग अनायन आणि डायपोल यांच्यातलं इंट्रॅक्शन आहे. असंच तुम्ही अजून वेगवेगळे मॉलिक्युलसाठी दाखवू शकतात. ही जी डायग्रॅम आहे क्लोरीनची, आय थिंक तुमच्या पुस्तकात ही दिलेली नाही आहे, पण तुम्ही ते काढायचे मित्रांनो. असे 6 वॉटर मॉलिक्यूल तुम्हाला दाखवायचे आहेत, बरोबर आहे. तर हे झालं तुमचं आयन डायपोल इंट्रॅक्शन. एक कटायन डायपोल इंट्रॅक्शन आणि एक अनायन डायपोल इंट्रॅक्शन. मग तुम्हाला म्हटलं मी या ठिकाणी कटायन डायपोल इंट्रॅक्शन इज मोर स्ट्रॉंगर. कटायन डायपोल इंट्रॅक्शन हे स्ट्रॉंगर असतं ॲज कम्पेअर टू अनायन डायपोल. त्याचं कारण काय? जर आपण आता Na+ आणि Cl- विचार केला, Na वर किती पॉझिटिव्ह चार्जेस आहेत? 1. Cl वर 1 निगेटिव्ह. म्हणजे दोघांवर चार्जची संख्या सारखी आहे, पण साईज कोणाची कमी आहे? Na+ 2च सेल त्याच्याकडे, Cl- 3 सेल त्याच्याकडे आहेत, बरोबर आहे. मग साईज, ज्याची साईज कमी आणि त्याच्यावर मोठा एक चार्ज आहे, कमी साईजवर पॉझिटिव्ह चार्ज, मोठ्या साईजवर तेवढाच निगेटिव्ह चार्ज. म्हणजे ॲक्च्युली चार्ज कुठं जास्त एक प्रकारे जर तुम्ही साईजचं कंपॅरिझन केलं, कमी साईजवर सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज तेवढाच आहे. म्हणजे चार्ज डेन्सिटी जी आहे ती कटायनवर नेहमी जास्त असते, कारण की कटायनची साईज नेहमी कमी असते. कटायनची साईज कमी असते म्हणून त्याच्यावरची चार्ज डेन्सिटी जास्त. जेवढा चार्ज जास्त तेवढं याच्यातलं अट्रॅक्शन पण जास्त असतं. म्हणून एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं. Here the cation dipole interaction is more stronger as compared to anion dipole interaction. As the size decreases, interaction increases. लक्षात ठेवा, हे पण एक महत्त्वाचं सेंटेन्स आहे. ॲज साईज डिक्रीजेस, साईडला लिहितोय मी इकडे, ॲज साईज डिक्रीजेस. डाऊनवर्ड ॲरो दाखवला आहे मित्रांनो. डाऊनवर्ड ॲरो म्हणजे डिक्रीजचा ॲरो असतो. ॲज साईज डिक्रीजेस, इंटरॅक्शन इन्क्रीजेस. दोघं एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. बोथ आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. ॲज द साईज डिक्रीजेस, इंटरॅक्शन इन्क्रीजेस. पण मात्र चार्जच्या बाबतीत तसं नाही आहे. ॲज द चार्ज इन्क्रीजेस, इंटरॅक्शन इन्क्रीजेस. बघा काय म्हटलं आहे मी, ॲज चार्ज इन्क्रीजेस, इंटरॅक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. बोथ आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू इच अदर. मग याचा जर आता विचार केला तुम्ही, ॲज द चार्ज इन्क्रीजेस हिअर, इंटरॅक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. मग तुम्हाला म्हटलं की एक एलिमेंट तुम्हाला दिला आहे, त्याचा कटायन आहे, दुसऱ्या एलिमेंटचा कटायन, तिसऱ्या एलिमेंटचा कटायन. सपोज हिअर यू आर गिवन 3 डिफरंट एलिमेंट्स. वन ऑफ द एलिमेंट इज युअर Na+, second one is your Mg2+, Al3+, Na+, Mg2+, Al3+. Na+ ची साईज जास्त आहे, कारण की सोडियम नंतर तुमचा मॅग्नेशियम. जेव्हा तुम्ही एखाद्या पिरियडमध्ये ट्रॅव्हल करतात, आपण पिरियडिक टेबलमध्ये बघितलं आहे, पिरियडमध्ये ट्रॅव्हल करत असताना साईज डिक्रीज होत जाते. Na नंतर मॅग्नेशियम, त्याची साईज कमी होईल, परत साईज कमी होईल. म्हणजे साईज याची कमी आहे, पण चार्ज जास्त आहे. चार्ज जास्त म्हणजे अट्रॅक्शन जास्त आहे. म्हणून म्हटलं मी, ॲज द चार्ज इन्क्रीजेस, इंट्रॅक्शन इन्क्रीजेस. हे सर्वात जास्त इंट्रॅक्शन जे असेल ते तुमच्या Al+3 आयनचं असेल ॲज कम्पेअर टू Mg2+, ॲज कम्पेअर टू Na+ आयन. तर अशा पद्धतीने मित्रांनो आयन डायपोल इंटरॅक्शन जे आहेत ते आपण या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. सहज तुम्हाला समजलं असेल. खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप सिम्पल असा पार्ट आहे. कुठलाही शब्द लक्षात घ्यायचा आहे, त्या शब्द लक्षात घेऊन तुम्ही एखादा डायपोल तुम्हाला माहिती आहे, आयन तुम्हाला माहिती आहे, आणि त्याच्यातलं अट्रॅक्शन फक्त तुम्हाला दाखवायचं आहे, सांगायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपण सहज ते एक्सप्लेन करू शकतो मित्रांनो. तर हे जरा सेकंड टाईप तुमचा कंप्लीट झाला आहे. त्याच्यानंतर तिसरा बघायचा आपल्याला, डायपोल इंड्यूस डायपोल इंट्रॅक्शन. थर्ड वन इज खूप इम्पॉर्टंट आहे. आपण डायपोल इंड्यूस्ड डायपोल, असे वेगवेगळे शब्द या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत.
डायपोल इंड्युस्ड डायपोल इंट्रॅक्शन. आता डायपोल इंड्युस्ड डायपोल इंट्रॅक्शन काय असणार आहे मित्रांनो, त्याच्या नावातच परत त्या ठिकाणी अर्थ देऊन टाकला. डायपोलचा तुम्हाला समजतं आहे पोलर मॉलिक्यूल, एक निगेटिव्ह पोल, डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह असा जो मॉलिक्यूल असतो, जसं वॉटर मॉलिक्यूल दाखवला आहे, पॉझिटिव्ह पोल निगेटिव्ह पोल त्याच मॉलिक्यूलमध्ये आहेत, असा तो डाय 2 पोल असणारा मॉलिक्यूल डायपोल. बरोबर आहे. काल ABचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं बघा, तसं या ठिकाणी तो डायपोल आपल्याला घ्यायचा आहे. आणि दुसरा जो मॉलिक्यूल आहे त्याला पण डायपोल शब्द वापरला आहे, पण त्याच्यापुढे इंड्यूस असा शब्द वापरला आहे. इंड्यूसमध्ये ॲक्च्युअली त्याच्यामध्ये डायपोल नाही, ती इंड्यूस तयार झालेलं डायपोल आहे. म्हणजे एक ओरिजिनल डायपोल मॉलिक्यूल आहे ऑलरेडी जो पोलर मॉलिक्यूल आहे, दुसरा पोलर नाही आहे पण तो पोलॅरिटी तयार केली आपण, मग त्यांच्यातलं जे इंट्रॅक्शन असेल त्याला म्हणणार तुम्ही डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंट्रॅक्शन. बघा व्हेरी सिम्पल, द इंट्रॅक्शन बिटवीन डायपोल molecule and a molecule which is not dipole means non-polar molecule. एक पोलर मॉलिक्यूल आहे, दुसरा नॉन पोलर मॉलिक्यूल आहे. लक्षात ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी लिहून देतो आहे. इंटरॅक्शन बिटवीन पोलर डायपोल म्हणजे पोलर मॉलिक्यूल अँड नॉन पोलर मॉलिक्यूल. इंटरॅक्शन बिटवीन पोलर अँड नॉन पोलर मॉलिक्यूल. असं पॉसिबल आहे का एखादा नॉन पोलर मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये पोल्स नाही आहेत, पॉझिटिव्ह पण नाही आहे, निगेटिव्ह पण नाही आहे, मग तो अट्रॅक्ट होईल का? बघा इथं अट्रॅक्शन का झालं आहे, कारण की हा निगेटिव्ह ह्या पॉझिटिव्ह म्हणून अट्रॅक्शन झालं. इथं अट्रॅक्शन का झालं, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह म्हणून अट्रॅक्शन झालं. पण इथं असं म्हटलं आहे आपण की नॉन पोलर, त्याच्याकडे कुठलाच पोल नाही, मग कुठलाच पोल नसेल तर इंटरॅक्शन होईल का? किंवा झालंच असेल, तुम्हाला पॉईंट दिला आहे, टॉपिक दिला आहे, म्हणजे डेफिनेटली काहीतरी आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. मग बघूया कशा पद्धतीने त्याला आपण एक्सप्लेन करणार. बघा त्या ठिकाणी पोलर आणि नॉन पोलर मॉलिक्यूलमधलं इंट्रॅक्शन आहे. सपोज दॅट हिअर वी कन्सिडर वन ऑफ द पोलर मॉलिक्यूल. एखाद्या पोलर मॉलिक्यूलचा आपण विचार करूयात मित्रांनो. सपोज हिअर AB इज द पोलर मॉलिक्यूल, बीवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज आहे असं समजूया आपण. A वर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे. दिस वन इज युअर पोलर मॉलिक्यूल, दिस वन इज युअर पोलर मॉलिक्यूल. आपल्याला दाखवायचं आहे डायपोल 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 इंटरॅक्शन आपण दाखवतोय. स्पेलिंग चुकलं आहे आपलं. डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन आपण दाखवतोय. बघा त्या ठिकाणी हा पोलर मॉलिक्यूल तुमचा आहे. बरोबर आहे. आता ह्या पोलर मॉलिक्यूल सोबत कोणाचं इंट्रॅक्शन रे, नॉन पोलर मॉलिक्यूल. सपोज हिअर C इज द मॉलिक्यूल. एखादा मॉलिक्यूल तुम्हाला जर दिला आहे, C मॉलिक्यूल दिला आहे, अँड दिस मॉलिक्यूल इज युअर नॉन पोलर मॉलिक्यूल. इज इट पॉसिबल देअर इज इंट्रॅक्शन? याच्यात आणि याच्यात काही अट्रॅक्शन होऊ शकतं का, असं पॉसिबिलिटी आहे का? डेफिनेटली असं वाटतं आपल्याला की नसेल, कारण की याच्याकडे कुठलाच पोल नाही आहे मित्रांनो. बट इट मे बी पॉसिबल, तिथं पॉसिबिलिटी आहे. कशा पद्धतीने? बिकॉज हिअर वी कन्सिडर द निगेटिव्ह अँड. ह्या निगेटिव्ह एंडचा जर विचार केला आपण, वेन पोलर मॉलिक्यूल, लक्ष द्या खूप इम्पॉर्टंट आहे, कन्सेप्ट थोडा समजून घेणं, इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, समजून घ्या जरा व्यवस्थित, इमॅजिन खूप करायचं तुम्हाला. हा तुमचा पोलर मॉलिक्यूल आहे, हा दुसरा नॉन पोलर मॉलिक्यूल आहे. व्हेन बोथ द मॉलिक्यूल कम क्लोज टू इच अदर, जेव्हा दोघं मॉलिक्यूल एकमेकांच्या अगदी जवळ येतील, व्हेन दे आर इन द व्हिसिनिटी ऑफ इच अदर, व्हेन दे अप्रोचेस इच अदर, दोघं जेव्हा एकमेकांच्या जवळ येतील, देन व्हॉट हॅपन्स हिअर. जर समजा याचं निगेटिव्ह पोल याच्याकडे असेल तर काय होणार रे, निगेटिव्ह पोल ऑफ दिस मॉलिक्यूल अट्रॅक्ट द न्यूक्लियस. याच्यातलं जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसवर कोणता चार्ज असतो तुम्हाला माहिती आहे, न्यूक्लियसवर असतो पॉझिटिव्ह चार्ज. किंवा समजा इकडे पॉझिटिव्ह चार्जचा जर विचार केला, पॉझिटिव्ह चार्ज याला अप्रोच करत असेल तर तो कोणाला अट्रॅक्ट करेल, याचं पॉझिटिव्ह चार्ज याच्या इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करेल. इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्जेस असतात मित्रांनो. बरोबर आहे. कुठंतरी इंट्रॅक्शन डेव्हलप होतं आहे. मग असं झाल्यानंतर काय होतं बघा, आपणच समजूया की हे निगेटिव्ह पोल आहे, याच्या न्यूक्लियसला ते अट्रॅक्ट करतं आहे. देअर फॉर हिअर द इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट गेट डिस्टर्ब. तिथली इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट डिस्टर्ब होईल. अँड हिअर दिस मॉलिक्यूल बिहेव ॲज अ डायपोल. म्हणजे हा जो C मॉलिक्यूल आहे, इट्स बिहेव ॲज अ डायपोल. एक पार्ट बघा, हा निगेटिव्ह चार्ज याच्याकडे न्यूक्लियस अट्रॅक्ट होतं आहे, म्हणजे एक प्रकार आहे इकडे पॉझिटिव्ह चार्ज त्याचा इकडे आला. जस्ट इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. आणि इलेक्ट्रॉन्स थोडेसे साईडला त्याचे राहिले आहे, कारण की इलेक्ट्रॉन याच्यामध्ये अट्रॅक्शन होणार नाही. इलेक्ट्रॉन जर असतील तर याला ते रिपेल करतील, कारण की हा निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज म्हणजे रिपेल होईल. म्हणजे बाजूला दाखवला आपण. म्हणजे ह्या पोलर मॉलिक्यूलमुळे
तो जो नॉन पोलर मॉलिक्यूल आहे तो स्प्लिट झाला एक प्रकारे, त्याच्यात सुद्धा तुम्हाला पोल दिसत आहे. आता बघ, निगेटिव्ह पोल दिसत आहे, पॉझिटिव्ह पोल दिसत आहे, म्हणजे हे तयार झालेलं पोलॅरिटी आहे. ॲक्च्युअली तो नॉन पोलर आहे, पण ती तयार झाली केव्हा, तो याच्या सानिध्यात आलं तर. जसं आपण एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याच्या सानिध्यात गेलो तर आपल्यात पण चांगले गुण येतात. आपण खूप चांगल्या नाही आहेत पण चांगले गुण आले म्हणजे इंड्युस्ड झालं ते. की एखाद्या वाईट विद्यार्थ्याच्या संगतमध्ये गेलो आपल्याला पण वाईट गुण त्या ठिकाणी असतात, म्हणजे इंड्यूस त्या ठिकाणी ते वाईट गुण आपल्यामध्ये आले. तसं या ठिकाणी हा पोलर मॉलिक्यूलच्या सानिध्यात आल्यामुळे हा सुद्धा ऑलरेडी नॉन पोलर आहे, पण तो पोलर झाला म्हणून त्याला काय म्हटलं, डायरेक्ट पोलर न म्हणता त्याला काय म्हटलं पण इंड्यूस डायपोल त्याला म्हटलं. आणि मग असं जर असेल मित्रांनो तर डेफिनेटली यांच्यामध्ये इंट्रॅक्शन असणार आहे, आणि इंट्रॅक्शन असलं म्हणजे त्या इंट्रॅक्शनला म्हणणार मग तुम्ही डायपोल इंड्यूस डायपोल इंट्रॅक्शन. डायपोल इंड्यूस डायपोल इंट्रॅक्शन. वरचेच आपण डायपोल बघितलं, यात आपण आयन डायपोल बघितलं, बरोबर आहे. आता इथं बघतो आपण डायपोल इंड्यूस डायपोल, आणि याचं वेल नोन एक्झाम्पल इंट्रॅक्शन बिटवीन अमोनिया मॉलिक्यूलचा जर आपण विचार केला मित्रांनो, NH3 व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. आणि बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, C6H6. दिस वन इज युअर अमोनिया. तर या दोघांमधलं जे इंट्रॅक्शन असणार आहे ते इंट्रॅक्शन असेल तुमचं डायपोल इंड्यूस डायपोल. आता यातलं डायपोल कोणता आहे? डेफिनेटली हिअर अमोनिया इज अ डायपोल मॉलिक्यूल बिकॉज नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हायड्रोजन तुमचे पॉझिटिव्ह चार्ज दाखवणार आहेत, आणि हा तुमचा नॉन पोलर मॉलिक्यूल. ॲक्च्युअल बेन्झीन इज नॉन पोलर इन नेचर, बट ड्यू टू याच्या सानिध्यात आल्यामुळे काय होतं, इट्स स्प्लिट इंटू 2 पार्ट्स. अँड हिअर दॅर इज वन ऑफ द पार्ट विच इज युअर डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह. हिअर एक पोल जो असेल तो डेल्टा पॉझिटिव्ह असेल, एक पोल डेल्टा निगेटिव्ह. बघा, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हमध्ये इंट्रॅक्शन होईल, आणि दिस इंट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंट्रॅक्शन. जेवढं हे इंट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तेवढ्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत मित्रांनो, त्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये चेंज होऊ शकतं. म्हणजे हे इंट्रॅक्शनमुळे खूप स्ट्रॉंग इंट्रॅक्शन असेल. काल बघितलं आपण सॉलिड लिक्विड गॅसचं डिस्टिंक्शन आपण केलं आहे. खूप स्ट्रॉंग इंट्रॅक्शन असेल तर ते सॉलिडचं कॅरेक्टरिस्टिक आहे, थोड्याफार मॉडरेट असेल तर ते लिक्विडचं आहे, आणि खूप वीक असेल तर ते तुमचं डेफिनेटली गॅसचं असणार आहे. तर हे इंट्रॅक्शनवर सुद्धा फिजिकल स्टेट डिपेंड आहे. तर ह्या पद्धतीने आहे मित्रांनो डायपोल इंड्यूस डायपोलचं एक्झाम्पल आपण बघितलं. बघा, 3 वेगवेगळे टाईप्स जे आहेत ते 3 टाईप्स आपण या ठिकाणी कंप्लीट केले आहेत. त्याच्यानंतर चौथा टाईप आपल्याला बघायचा आहे, विच इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. 4th one is your London forces. London forces, it is also called as dispersion forces. London forces किंवा त्याला म्हणतो आपण dispersion forces, किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, हा शब्द याच्या अगोदर आपण वापरला आहे, वॅन डर वाल्स अट्रॅक्टिव्ह फोर्सेस किंवा वॅन्डरवाल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. बघा, खूप सारे वेगवेगळे शब्द आपण वापरले आहेत, लक्ष द्या व्यवस्थित. लंडन फोर्सेस, फ्रिड्स हा सायंटिस्टचं नाव फ्रिड्स लंडन, त्याने हे कन्सेप्ट शोधून काढली आहे, म्हणून त्याला म्हटलं आपण लंडन फोर्सेस. डिस्पर्शन फोर्सेस त्यालाच म्हटलं आपण वॅन्डरवाल फोर्सेस. दीज आर द विकेस्ट फोर्सेस. जे काही आपण 5 प्रकारची इंटरॅक्शन बघणार आहोत त्यातलं हे चौथा प्रकार आहे. तर ह्या 5ही प्रकारमध्ये सर्वात विकेस्ट, दीज आर दी मोस्ट विकेस्ट फोर्सेस. सर्वात विकेस्ट असेल तर हे लंडन फोर्सेस आहेत, बरोबर आहे. तर हे 5मध्ये सर्वात वीक फोर्सेस ते आहेत. बघा, आता ह्या पहिल्याच्यात तुम्ही एकदा डायपोल, दुसऱ्यात आयन डायपोल, तिसऱ्याच्यात डायपोल इंड्यूस डायपोल. म्हणजे डायपोल हा शब्द आला आहे प्रत्येक ठिकाणी. इथं जर तुम्ही विचार केला मित्रांनो, याच्यातसुद्धा एक डायपोल शब्द आपल्याला बघायचा आहे. मग याला काय म्हणणार नेमकं? इट इज युअर व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज युअर, बघा काय म्हणतोय मी, इंड्यूस्ड डायपोल, induced dipole interactions. बघा काय म्हटलं आहे,
induced dipole interaction. इंड्यूस डायपोल इथं बघा हा नॉन पोलर मॉलिक्यूल आहे, पण त्याच्यामध्ये आपण पोलॅरिटी तयार केली. कशामुळे? याच्यामुळे तयार झाली आहे. बरोबर आहे. इथं मात्र तसं नाही आहे. इथं पोलॅरिटी तयार करायची आपल्याला, पण पहिला पण इंड्यूस डायपोल, दुसरा पण इंड्यूस डायपोल, म्हणजे पहिला पण नॉन पोलर, दूसरा पण नॉन पोलर. मीन्स हियर दीज आर द फोर्सेस विच एक्झिस्ट बिटवीन नॉन पोलर मॉलिक्युल्स. दोघंही नॉन पोलर. इथं कसं होतं? पोलर नॉन पोलर होतं, म्हणून समजू शकतो आपण. इथं दोघंही नॉन पोलर असतील तर कशा पद्धतीने हे फोर्सेस एक्झिस्ट होतील? डेफिनेटली यस, तिथं फोर्सेस एक्झिस्ट होतात. दोघं नॉन पोलरमधले फोर्सेस आहेत, म्हणून त्याला म्हटलं आपण दीज आर द विकेस्ट फोर्सेस. जसं तुम्ही जर ग्रुप 18 एलिमेंटचा विचार केला, ग्रुप 18 एलिमेंट कुठले तर तुमचे? येस, दीज आर युअर इनर्ट गॅसेस. बरोबर आहे, नोबल गॅसेस. मग एक नोबल गॅस दुसरा नोबल गॅस जवळ आणला, काहीच फरक पडणार नाही आहे त्यांच्यामध्ये, कुठल्याच प्रकारचं अट्रॅक्शन नाही आहे, पण त्याच्यात एक इंट्रॅक्शन डेव्हलप होतं, ते म्हणजे नॉन पोलर इंट्रॅक्शन. असं का? तर समजा दोन नॉन पोलर मॉलिक्यूल तुमच्या समोर आहेत, त्या दोन नॉन पोलर एलिमेंट तुमच्या समोर आहेत. बघा, पहिला नॉन पोलर आहे आणि हा दुसरा नॉन पोलर आहे. मग यांच्यात काही इंट्रॅक्शन डेव्हलप होऊ शकतं का? डेफिनेटली येस. समजा हा हेलियम तुमचं एलिमेंट आहे किंवा तुमचा अर्गॉन एलिमेंट आहे, कुठलाही कन्सिडर करा, त्याच्या सेंटरला न्यूक्लियस आहे, इथं त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स आहेत. अगेन याच्या सेंटरला न्यूक्लियस, इथं इलेक्ट्रॉन्स आहेत. कोणाकोणामध्ये इंट्रॅक्शन राहील रे? येस, देअर इज इंट्रॅक्शन किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. पहिल्याचं इलेक्ट्रॉन, दुसऱ्याचं न्यूक्लियस, अट्रॅक्शन आहे. त्याच्यानंतर दोघं न्यूक्लियसचा विचार केला तर दोघांमध्ये रिपल्सिव्ह फोर्स आहे, एकमेकांपासून लांब जात आहे. पण याचं न्यूक्लियस, याची इलेक्ट्रॉन, परत अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहे. इलेक्ट्रॉनचा जर विचार केला तर रिपल्सिव्ह फोर्सेस आहे. म्हणजे काही रिपल्सिव्ह फोर्सेस आहेत, काही अट्रॅक्टिव्ह फोर्सेस डेव्हलप होतील जेव्हा दोन इनर्ट गॅसेसचे मॉलिक्यूल किंवा नॉन पोलर मॉलिक्यूल तुम्ही जवळ आणणार मित्रांनो त्यावेळेस. बरोबर आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस पण आहेत, रिपल्सिव्ह फोर्सेस पण आहेत. बरोबर आहे. मग त्याच्यातलं इंटरॅक्शनचा जो टाईप असेल तो असेल तुमचा नॉन पोलर. मग अशा अट्रॅक्टिव्ह फोर्सेसमुळे काय होणार? यांची इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट जी आहे ती डिस्टर्ब होईल अँड दीज आर कन्व्हर्टेड इन टू दी डायपोल. म्हणजे हाच मॉलिक्यूल जो असेल ए आणि बी, तो आपण ह्या पद्धतीने आता दाखवणार. बघा, ऑलरेडी त्याला आपण ह्या असं दाखवला जातो, असं दाखवणार तुम्ही आता त्याला. इट गेट डिस्टर्ब, त्याची अरेंजमेंट चेंज होणार थोडीशी. हिअर इट स्प्लिट्स इंटू पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पार्ट. म्हणजे एक प्रकारचा काय झाला तो नॉन पोलर आहे, पण तो आता काय म्हणून बिहेव करतोय? ॲज अ पोलर मॉलिक्यूल म्हणून तो बिहेव करतोय. आता दोघं जर पोलर म्हणून बिहेव करतील तर डेफिनेटली दोघांमध्ये काहीतरी इंट्रॅक्शन होईल. हा पण नॉन पोलर होता, हा पण नॉन पोलर होता, पण ती पोलॅरिटी तयार झाली आहे, म्हणून इंड्यूस्ड डायपोल सच इंट्रॅक्शन्स आर कॉल्ड ॲज इंड्यूस्ड डायपोल इंट्रॅक्शन्स. त्यालाच म्हणतो आपण लंडन फोर्सेस. काही फ्रिट्झ लंडन ह्या सायंटिस्टने ते डिस्कवर केलं आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड द वॅन डर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अगेन इट डिसाइड द फिजिकल प्रॉपर्टीज. जसं समजा मॉलिक्युलर मास वाढला, आपण असं म्हणतो मित्रांनो, ॲज द मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस. खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. ॲज द मॉलिक्युलर मास बऱ्याच चॅप्टरमध्ये आपण यूज केलं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या. ॲज द मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस असं म्हणतो आपण. बरोबर आहे. बट इफ द मॉलिक्युलर मास इज सेम, समजा तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं, सपोज यू आर गिवन द पेंटॅनचं फॉर्म्युला आहे C5H12. बरोबर आहे. याच्या अगोदर भरपूर वेळेस आपण बघितलं आहे. पेंटॅन C5H12 असा हा कंपाऊंड आहे. समजा मी त्याला जर असं लिहिलं CH3, CH2, दिस इज युअर एन पेंटॅन, नॉर्मल पेंटॅन. पण यालाच जर मी असं लिहिलं मित्रांनो, CH3, देन CH2, बरोबर आहे. एक आहे तुमचं आयसोपेंटॅन. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे, मोलर मास सारखा आहे, म्हणून त्याचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट सारखं असलं पाहिजे, पण तसं होत नाही. याचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. ॲज द आपण म्हटलं आहे बघा, ॲज द ब्रांचिंग इन्क्रीजेस मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस, त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी होतो. इथं स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे, स्ट्रेट चेन कंपाऊंड आहेत.
अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त असेल, डिस्पर्शन फोर्सेस जास्त असेल. डिस्पर्शन फोर्सेस डिपेंड ऑन द सरफेस एरिया. याचा सरफेस एरिया जास्त आहे म्हणून अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त असेल. म्हणून 2 पेंटेनच्या मॉलिक्यूलमध्ये इंट्रॅक्शन जास्त आहे म्हणून त्याला बॉईल व्हायला जास्त वेळ लागेल. म्हणून याचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट जो असेल तो जास्त असेल ॲज कम्पेअर टू युअर आयसोपेंटेन. म्हणून आपण म्हटलं बघा, कदाचित तुम्ही लिहिलं असेल ॲज द ब्रांचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. तर ह्या पद्धतीने तिथं कोणता फॅक्टर कारणीभूत आहे तर व्हॅन डर वाल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, इंड्यूस्ड डायपोल, लंडन फोर्सेस, डिस्पर्शन फोर्सेस दॅट आर इम्पॉर्टंट इन दॅट केस. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. अँड दिस इज द 4th व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. कारण की व्हॅन डर वाल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हा शब्द आपल्याला प्रत्येक चॅप्टरमध्ये युटिलाइज करायचा. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक कुठलंही असू द्या मित्रांनो, फिजिकल केमिस्ट्री असेल, कुठल्याही प्रकारचं केमिस्ट्री असेल, तिथं तुम्हाला लंडन फोर्सेस म्हणजे व्हॅन डर वाल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हा शब्द यूज करावाच लागतो. हे झालं 4th कॅटेगरी फॉर युअर इंटरॅक्शन. पहिलं तुमचं डायपोल, देन आयन डायपोल, देन 3rd वन इज युअर डायपोल इंड्यूस्ड डायपोल, तिसरं इंड्यूस्ड डायपोल, चौथं इंड्यूस्ड डायपोल अँड 5th वन व्हेरी 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 इम्पॉर्टंट वन इज 5th वन इज युअर 5वं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, विच इज युअर हायड्रोजन बॉन्डिंग. हे भरपूरदा गेलं आपल्याला, सेपरेटली लिहायची गरज नाही आहे, शिकायची पण गरज नाही असं मला वाटतं आहे, तरी पण आपण ते घेतो आहे. हायड्रोजन बॉन्डिंग काय असेल हायड्रोजन बॉन्डिंग? सिम्पली इट इज द बॉन्डिंग बिटवीन 2 atoms in which one of the atom is compulsory is your हायड्रोजन. एक जो ॲटम असेल तो कंपल्सरी तुमचा हायड्रोजन असला पाहिजे आणि दुसरा त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट असला पाहिजे. ह्या दोघांमध्ये जे इंट्रॅक्टिव्ह फोर्स डेव्हलप होईल त्याला म्हणणार तुम्ही हायड्रोजन बॉन्डिंग. दिस हायड्रोजन बॉन्डिंग इज क्वाईट स्ट्रॉंगर ॲज कम्पेअर टू दी लंडन फोर्सेस, ॲज कम्पेअर टू दीज फोर्सेस, बट वीक ॲज कम्पेअर टू युअर आयोनिक बॉन्ड और कोव्हॅलंट बॉन्ड. आयोनिक बॉन्ड असेल, कोव्हॅलंट बॉन्ड असेल त्याच्यापेक्षाही वीक आहे, पण बाकीच्या फोर्सेसपेक्षा हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असते. मग हायड्रोजन बॉन्ड जो आहे मित्रांनो तो कशा पद्धतीने तयार होणार किंवा हायड्रोजन बॉन्डिंग तुम्ही कोणाला म्हणणार? ॲक्च्युली इट इज अनादर वे टू एक्सप्लेन. बघा काय म्हणतोय मी, अनादर वे टू एक्सप्लेन डायपोल इंटरॅक्शन. एक प्रकार आहे हे सुद्धा काय तुमचं डायपोल इंट्रॅक्शन जे फर्स्ट आपण घेतलं आहे तेच परत या ठिकाणी आहे. पण पहिल्याच्यामध्ये आपण 2 डायपोल मॉलिक्यूल घेणार, त्याच्यामध्ये हायड्रोजन असला चालेल नसला तरी पण चालेल, पण हायड्रोजन बॉन्डिंग तुम्हाला एक्सप्लेन करायची असेल तर कंपल्सरी त्याच्यामध्ये एक हायड्रोजन असला पाहिजे. जिथं तुम्हाला इंट्रॅक्शन दाखवायचं आहे ते हायड्रोजनमध्ये असलं पाहिजे, तिथं इंट्रॅक्शनमध्ये हायड्रोजन आलाच पाहिजे. म्हणून त्याला आपण सेपरेटली हायड्रोजन बॉन्डिंग असा शब्द वापरला. ॲक्च्युअली इट इज अ टाईप ऑफ डायपोल इंट्रॅक्शन. ओके, जस्ट नाव कन्सिडर हिअर, सपोज यू आर गिवन ऑलरेडी HClचं एक्झाम्पल आपण तिथं घेतलं आहे. आता आपण HFचं एक्झाम्पल घेऊया. 2 HFचे मॉलिक्यूल तुम्हाला दिले, 2 म्हणण्यापेक्षा नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत. दिस इज द फर्स्ट HF मॉलिक्यूल, दिस इज सेकंड HF मॉलिक्यूल, दिस इज थर्ड HF मॉलिक्यूल. बघा या ठिकाणी HF मॉलिक्यूलमध्ये एक हायड्रोजन दुसरा फ्लोरिन आहे. मग हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, फ्लोरिनची सर्वात जास्त आहे, म्हणून हा डेल्टा पॉझिटिव्ह आहे, डेल्टा निगेटिव्ह आहे, डेल्टा पॉझिटिव्ह आहे, डेल्टा निगेटिव्ह आहे, डेल्टा पॉझिटिव्ह आहे, डेल्टा निगेटिव्ह आहे. बघा आता पहिला मॉलिक्यूल आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा जर विचार केला तर पहिल्या मॉलिक्यूलचा फ्लोरिन, दुसऱ्या मॉलिक्यूलचा हायड्रोजन, यांच्यामध्ये इंट्रॅक्टिव्ह फोर्स डेव्हलप होईल आणि ह्या इंट्रॅक्टिव्ह फोर्सला म्हणणार तुम्ही हायड्रोजन बॉन्डिंग. अगेन हायड्रोजन बॉन्डिंग. का तर त्या बॉन्डिंगमध्ये काय इन्व्हॉल्व झालं आहे? हायड्रोजन इन्व्हॉल्व झालं आहे. बघा ह्या बॉन्डिंगमध्ये हायड्रोजन दिसतोय, येस, ह्या बॉन्डिंगमध्ये हायड्रोजन दिसतोय, येस. अँड अगेन हिअर इम्पॉर्टंट इज हायड्रोजन बॉन्डिंग इज रिप्रेझेंटेड बाय द डॉटेड लाईन. बघा हायड्रोजन बॉन्डिंग तुम्हाला दाखवायची असेल तर कशाने दाखवणार तुम्ही? डॉटेड लाईन. अँड हिअर हायड्रोजन बॉन्डिंग एक्झिस्ट बिटवीन हायड्रोजन अँड मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट लाईक ॲज हायड्रोजन. इन कोणाकोणामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दाखवायची आपल्याला? बॉन्डिंग ऑफ हायड्रोजन विथ त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट जो असेल तो असेल तुमचा फ्लोरीन, नायट्रोजन, ऑक्सिजन. आता फ्लोरीन आला म्हणजे आपण क्लोरीन पण दाखवू शकतो, पण मोस्टली द फ्लोरीन, नायट्रोजन अँड ऑक्सिजन याच्यातली हायड्रोजन बॉन्डिंग आपण जनरली दाखवतो, बरोबर आहे. मग जसं आपण फ्लोरीनची बॉन्डिंग दाखवली तशी तुम्ही नायट्रोजनची दाखवू शकता, तसं तुम्ही
ऑक्सिजनची पण दाखवू शकतात. ऑलरेडी आपण ऑक्सिजनची दाखवली जी समजा तिकडे. समजा वॉटर मॉलिक्यूलचा विचार करूया मित्रांनो आपण. दिस वन इज वॉटर मॉलिक्यूल अगेन, दिस वन इज युअर वॉटर मॉलिक्यूल अगेन, दिस वन इज युअर वॉटर मॉलिक्यूल. लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. वॉटर मॉलिक्यूलमधला हायड्रोजन जो असणार मित्रांनो तो डेल्टा पॉझिटिव्ह असणार आहे आणि ऑक्सिजन तुमचा डेल्टा निगेटिव्ह. बरोबर आहे. हायड्रोजन तुमचा डेल्टा पॉझिटिव्ह असेल आणि ऑक्सिजन तुमचा डेल्टा निगेटिव्ह असणार आहे. बघा 3 वॉटर मॉलिक्यूल मी दाखवले आहेत. असे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल आपण दाखवू शकतो. तर पहिल्या वॉटर मॉलिक्यूलचा हायड्रोजन आणि दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलचा ऑक्सिजन. हायड्रोजन ऑक्सिजनमधली बॉन्डिंग आहे. हायड्रोजन त्याच्यात आलेला आहे. हायड्रोजन आला म्हणून त्याला म्हणणार तुम्ही हायड्रोजन बॉन्डिंग. अगेन बघा हायड्रोजन ऑक्सिजन, परत ही हायड्रोजन बॉन्डिंग डॉटेड लाईनने आपण दाखवलं आहे. ही हायड्रोजन बॉन्डिंग खरोखर तयार होते का रे 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये? येस, डेफिनेटली तयार होईल. हे तुम्ही घरी पण दाखवू शकतात. कसं दाखवणार याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं मित्रांनो मी. 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये किंवा 2 H2O मॉलिक्यूल, वॉटर म्हणण्यापेक्षा पण H2O म्हणूया या ठिकाणी, 2 H2O मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होतो का हे घरी प्रॅक्टिकली तुम्ही चेक करू शकतात. हायड्रोजन बॉन्ड डोळ्यांना दिसणार नाही पण तुम्हाला समजेल की हायड्रोजन बॉन्ड तयार झाला आहे. मी जो एक्सपेरिमेंट सांगतो तो करून बघा आणि मला रिप्लाय करायचा. लेक्चर बघितल्यावर एक्सपेरिमेंट करायचं आणि मला रिप्लाय करायचं येस हायड्रोजन बॉन्डिंग एक्झिस्ट. हायड्रोजन बॉन्ड एक्झिस्ट होतो हे तुम्हाला रिप्लाय करायचं. कसं चेक करणार? तुमच्याकडे फ्रीज आहे मित्रांनो, रेफ्रिजरेटर. त्या फ्रीजमध्ये आईस क्यूब्स असतात, बर्फाचे तुकडे असतात. 2 बर्फाचे तुकडे घ्यायचे, एकमेकांवर ठेवा त्यांना आणि फक्त धरून ठेवा फॉर अ फ्यू सेकंड्स. 1 मिनिटापेक्षा पण कमी वेळ फक्त धरून ठेवा आणि मग नंतर त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करा. दोघं आईस क्यूब्स आहेत, दोघं तुकडे जे असतील बर्फाचे तो एकमेकांपासून तुम्ही सेपरेट करू शकत नाही. का? तर लगेच दोघं H2O, आईस म्हणजे काय H2O आहे, दोघं H2O म्हणजे बॉन्ड तयार झाला. कोणता बॉन्ड तयार झाला रे? हायड्रोजन बॉन्ड तयार झाला. लक्षात आलं? तर हा एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघा आणि हायड्रोजन बॉन्ड खरोखर तयार होतो का जस्ट रिप्लाय मी. मला रिप्लाय करायचं आहे. बरोबर आहे. मग हे झालं हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन आणि त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटसोबत ती तयार होत असते. पण ह्या हायड्रोजन बॉन्डिंगचे 2 वेगळे टाईप्स आहेत मित्रांनो. त्यातला पहिला जो टाईप आहे हायड्रोजन बॉन्डिंग इज ऑफ 2 टाईप. इन दॅट फर्स्ट वन इज इंटरमॉलिक्युलर. खूप इम्पॉर्टंट आहे, 12वीला पण आपल्याला बघायचं आहे. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटर मीन्स बिटवीन 2 मॉलिक्युल्स. एक मॉलिक्यूल घेतला, दुसरा मॉलिक्यूल घेतला, त्याच्यात जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर ती असेल इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. जसं एक वॉटर मॉलिक्यूल, दुसरा वॉटर मॉलिक्यूल, तिसरा वॉटर मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूलमध्ये आपण हायड्रोजन बॉन्ड दाखवला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड दाखवला आहे. हे दोघं जे एक्झाम्पल आहेत हे दोघं एक्झाम्पल कोणाचे आहेत? इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगचे ते एक्झाम्पल आहेत मित्रांनो. बरोबर आहे. हे झालं तुमचं पहिला टाईप, ए टाईप, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. अँड हिअर द सेकंड अगेन व्हेरी इम्पॉर्टंट इंटरेस्टिंग टाईप फॉर द हायड्रोजन बॉन्डिंग इज दॅट वन इज युअर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. एक इंटरमॉलिक्युलर आणि दुसरा आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता इंट्रा म्हणजे काय? इंटरचा अर्थ तुम्हाला समजला. इंटर म्हणजे काय? विदिन द 2 मॉलिक्यूल. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जे असेल ते प्रत्येक 2 मॉलिक्यूलमधले हायड्रोजन बॉन्डिंग. पण इंट्रा म्हणजे काय? विदिन द सेम मॉलिक्यूल, विदिन द सिंगल मॉलिक्यूल. एकच मॉलिक्यूल दिला आहे आणि त्याच्यात तुम्हाला हायड्रोजन बॉन्ड दिसतोय मित्रांनो. विदिन द सिंगल मॉलिक्यूल जर बॉन्ड तयार होत असेल तर त्याला म्हणणार तुम्ही इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. येस, दॅट वन इज युअर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. असे वेगवेगळे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. बघा याच्या अगोदरच्या चॅप्टर्समध्ये तुम्ही जर विचार केला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा एक कंपाऊंड आपण प्रिपेअर केला आहे. बघा हायड्रॉक्झिलेशनची एक रिॲक्शन आहे, बेअर्स रिएजंटची एक रिॲक्शन आहे, अल्कलाइन ॲक्वियस केमिनोफोरची एक रिॲक्शन आहे. हे 3 रिॲक्शन एकच येतं, नावं वेगळं सांगितलं फक्त. त्याच्यात एक कंपाऊंड तयार झाला बघा मित्रांनो, ग्लायकॉल नावाचं एक कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये 2 OH ग्रुप असतात. त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतो आहे. ग्लायकॉलचं एक्झाम्पल आपण घेतो आहे. बघा त्या ग्लायकॉलमध्ये आपण असं म्हटलं आहे की त्याचं स्ट्रक्चर आपण ह्या पद्धतीने काढलं आहे, CH2OH अँड अगेन CH2OH.
दिस वन इज युअर इथिलीन ग्लायकॉल. आता बघा OH म्हटलं तर त्या ठिकाणचं बॉन्डिंग तुमचं लक्षात येईल मित्रांनो. हायड्रोजन आहे म्हणजे डेफिनेटली डेल्टा पॉझिटिव्ह असेल, ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह असेल, हायड्रोजन डेल्टा पॉझिटिव्ह असेल, ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह असणार आहे. तर एक OH ग्रुप जो आहे एवढा एकच मॉलिक्युल इथं आपण बघा पहिला वॉटर मॉलिक्युल, दुसरा वॉटर मॉलिक्युल, तिसरा वॉटर वेगवेगळे मॉलिक्युल घेतले आहेत. इथं मात्र काय एक सिंगल मॉलिक्युल घेतला आपण इथिलीन ग्लायकॉल. कुठला मॉलिक्युल येतो? दिस वन इज युअर ऑलरेडी गेला आहे आपल्याला बघा मित्रांनो हा मॉलिक्युल. दिस वन इज युअर इथिलीन ग्लायकॉल. तर हा इथिलीन ग्लायकॉलचा एक सिंगल मॉलिक्युल घेतला. त्याच्यात काय झालं बघा तर 2 OH ग्रुप आहेत. तर पहिल्या OH ग्रुपमधला हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि दुसऱ्या OH मधला ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज. हियर देअर इज अ इंटरॅक्शन. बघा हायड्रोजन बॉन्ड आपण डॉटेड लाईनने दाखवला आहे. ह्या दोघांमध्ये इंटरॅक्शन डेव्हलप झालं आहे. हायड्रोजन इथिलीन ग्लायकॉलमधलाच आहे, ऑक्सिजनसुद्धा इथिलीन ग्लायकॉलमधला. एका सिंगल मॉलिक्युलमधला त्याच मॉलिक्युलमधला हायड्रोजन त्याच मॉलिक्युलमधला ऑक्सिजन म्हणून त्याला म्हटलं इंट्रा विदिन द सेम मॉलिक्युल. सेम मॉलिक्युलमधला हायड्रोजन ऑक्सिजन त्याच्यातली बॉन्डिंग आहे हायड्रोजन बॉन्डिंग म्हणून त्याला म्हणणार इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि 2 वेगवेगळ्या मॉलिक्युलमध्ये जर असेल तर ते असेल तुमचं इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर मित्रांनो अशा पद्धतीने 5ही टाईप्सचे इंट्रॅक्शन खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, एंट्रन्सच्या दृष्टिकोनातून किंवा प्रत्येक चॅप्टरमध्ये कुठंतरी याचा रेफरन्स जो आहे तो आपल्याला घ्यावा लागतो मित्रांनो. म्हणून हे सर्व 5ही टाईप्स आहेत ते व्यवस्थित फॉलो करा. व्हिडिओ रिपीटेडली बघा, 2, 3, 4दा बघा. कन्सेप्ट समजून घ्या अगोदर. समजत नसेल तर पर्सनली मला विचारा. करेक्ट. अँड फायनली प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय.